माझ्याकडे पण क्वेश्चन आला तर मी म्हणालो की आम्ही कस्टमाइज शीटमध्ये प्रोडक्शन करतो की बिझनेस म्हणजे काय, जर मी कस्टमाइज मॅन्युफॅक्चर नाही तर नक्की काय. आणि मग त्या क्लिअरिटी प्लस तो अर्न कसा करायचा ह्याबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. इन डेप्थ एक्झिक्यूट कसं करायचं हे समज, तुमचा कॅश फ्लो कसा डिस्टर्ब होऊ शकतो तुमचा इम्प्रॉपर मॅनेजमेंट. सो मग त्यांनी आपलं थिंकिंगच सगळं चेंज करून टाकलं. डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी ह्या गोष्टी, हे 2 दिवसाचं सेशन खूप मस्ट इम्पॉर्टंट. I am Dheeraj Kumar. I am a director of Metalwork Solutions, which is located in Mumbai. So last Saturday Sunday we have conducted course, a paid course on theory by Hemant Patil sir. So very first day जेव्हा आमचं इंट्रोडक्शन सेशन झालं, सरांचं इंट्रोडक्शन सेशन झालं आणि मग सरांनी सगळ्यांना एक क्वेश्चन विचारला, व्हॉट इज युअर बिझनेस. सर प्रत्येकांचे वेगळे वेगळे आन्सर्स आले. कोण म्हणाला की माझा डिझायनिंगचा बिझनेस आहे, कोण म्हणाला माझा क्वालिटी आहे. माझ्याकडे पण क्वेश्चन आला तर मी म्हणालो की आम्ही कस्टमाइज शीटमध्ये प्रोडक्शन करतो. सो व्हेरी आन्सर्स आले, व्हेरिएबल्स आले आन्सर्समध्ये. कोणाचा एक फिक्स आन्सर नव्हता. सो मला पण क्वेश्चन पडला की फॅक्टरी हे सगळं तामझाम चालू केलं आहे तर नक्की त्याचा पर्पज काय आणि नक्की बिझनेस म्हणजे काय. जर मी कस्टमाइज मॅन्युफॅक्चर नाही तर मग नक्की काय बिझनेस आहे. तर त्यांनी शॉर्ट सिम्पल 2 वर्ड्समध्ये सांगितलं. हिट झालं की राईट आहे ना. आणि मग त्या क्लिअरिटी आल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी गोल सेटिंगबद्दल सांगितलं की हाऊ टू सेट ॲग्रेसिव्ह गोल्स, फ्युचरिस्टिक गोल्स अँड हाऊ टू अचीव इट. त्यांनी तो पाथवे दिला, ते गायडन्स दिलं आणि त्यात त्यांनी प्रॉफिट मार्जिन आहे ना 10 to 15% ठेवायचं तुमच्या गोल सेटिंगमध्ये हे नाही सांगितलं. त्यांनी तो कसा एक आमच्यासाठी तर ते अनएक्सपेक्टेड होतं आणि म्हणतात ना की थिंकिंगच्या बाहेरचं होतं की ते प्रॉफिट मार्जिन त्यांनी सेट करायचं सांगितलं आणि प्लस तो अर्न कसा करायचा ह्याबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण त्यांनी प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा काय प्रॉब्लेम्स येतात कसं आहेत तर ते आयडेंटिफाय कसं करायचं आणि ते आयडेंटिफाय केलं. मग सो त्यांचा पहिला पॉईंट होता की बॉटलनेक्स काय तुमचे, मग ते बॉटलनेक्स आयडेंटिफाय कसं करायचं आणि मग त्या बॉटलनेक्सच्या अगेन्स्ट काय ॲक्शन्स घ्यायच्या ह्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला नॉलेज शेअर केलं आणि ती प्रोसेस समजवली. ती इन डेप्थ एक्झिक्यूट कसं करायचं हे समजवलं. तुमचा कॅश फ्लो कसा डिस्टर्ब होऊ शकतो तुमचा इम्प्रॉपर मॅनेजमेंटमुळे किंवा तुमच्या मशीनच्या कॅपॅसिटी वाईज जर तुम्ही थॉट करता की माझ्या ए मशीनची कॅपॅसिटी एवढी आहे, माझ्या बीची एवढी आहे, माझ्या सीची एवढी आहे. जर कुठे तिथे लूपहोल असेल तर तुमचा कॅश फ्लो कसा डिस्टर्ब होऊ शकतो ह्या गोष्टी त्यांनी क्लिअरली सांगितल्या. आफ्टर दॅट त्यांनी 5 स्टेप्स समजवल्या. आता मेंटेन कसा करायचा हे त्यांनी समजवलं आणि त्यांनी आम्हाला हेल्प केलं. म्हणजे मेन ह्या ओव्हरऑल 2 दिवसाच्या सेशनमध्ये आम्हाला हे कळलं की बऱ्याच गोष्टी माहीत आहेत पण त्याचा तो पॅटर्न नव्हता. आमच्या थॉट्समध्ये, आमच्या बिईंगमध्ये तो पॅटर्न नव्हता की हे असं आम्हाला बिईंगमध्ये आणावं लागेल आणि मग ते आमच्या फॅक्टरीमध्ये आम्हाला इम्प्लिमेंट करायला इझी पडेल. सो मग त्यांनी आमचं थिंकिंगच असं चेंज करून टाकलं की तुम्हाला कुठल्या वेने विचार करायचा आणि कुठल्या वेने ते एक्झिक्यूट करायचं आहे. सो ते जास्त म्हणतात ना ते जास्त आय ओपनिंग होतं माझ्या ऑर्गनायझेशनसाठी. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी टेक्नोक्रॅट बिझनेसमॅनचा ह्याचा डिफरन्स एक खूप चांगल्या पद्धतीने समजवला की टेक्नोक्रॅटला काय काय गोष्टी असतात ते त्यांच्या प्रोडक्टसोबत कशासाठी असतात, बिझनेसमॅन नक्की काय बघतो, तो डिमांड सप्लायचा तेच बघतो. सो ह्या गोष्टी त्यांनी समजवल्या. आफ्टर दॅट नेक्स्ट डे त्यांचा जो सेशन होता तो होता लीन मॅन्युफॅक्चरिंग. तर मग 25 प्रिन्सिपल लीन मॅन्युफॅक्चरिंगचे त्यांनी समजवले. मग त्याच्यामध्ये कैझन आहे, 5S आहे, मुरा 3Ms आहेत, त्याच्यात मोरा मुरी इथं बाकी टाईम कन्स्ट्रेंट आहे, त्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन आहे, अशा 25 वेगवेगळे ॲस्पेक्ट्स त्यांनी समजवले. सो ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप बेटर होता आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला लागल्या. तर मी डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी ह्या गोष्टी, हे 2 दिवसाचं सेशन खूप मस्ट इम्पॉर्टंट आहे. सो जर तुम्हाला काही डिटेल्समध्ये हवं असेल, तुम्हाला काही गोष्टी लागणार असतील तर डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 7666207663 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग आपण त्यांना इंटरॅक्ट करून देऊ तुमच्यासोबत. सो थँक्यू सो मच.